निवडणूक घ्यायची जर परिस्थिती उद्भवली तर काय करायचं? जेवढे शासनाचे अधिकारी आहेत, लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांचा प्रयत्न केलेला असतो. कधी प्रिसाइडिंग ऑफिसर, कधी निवडणूक अधिकारी, 1, 2, 3 जी काही जबाबदारी आपल्याला मिळाली असेल त्या प्रक्रियेत गेले. जर तुम्ही प्रिसाइडिंग ऑफिसर या प्रक्रियेत गेले असाल तर निवडणूक कशा प्रकारे लोकतांत्रिक पद्धतीने करायची आहे या इथे ज्या बाबी व्यवस्थितरित्या समजून सांगितलेल्या आहेत त्याच तत्वतः बाबी आपल्याला आपल्या पाणीवापर संस्थेच्या निवडणुकांमध्ये राबवायच्या आहेत. इट इज ॲज सिम्पल ॲज लोकसभा किंवा याच्या निवडणूक. तो अनुभव तुमच्या कामात येईल जर तुम्हाला निवडणूक घ्यायची असेल तर. निवडणुकीसाठी लागणारं सामान, बॅलेट पेपर्स, स्टाम्प, निवडणूक कक्ष, त्याच्यानंतर निवडणुकीसाठी हे कंटेस्टंट आहेत म्हणजे हे मागवणं, त्याला एक कालावधी देणं, रिजेक्ट करणं, त्याच्यानंतर जे कंटेस्टंट अप्रूव्ह झालेले आहेत त्यांचे नाव घोषित करणं, त्यांना नाव चिन्ह देणं, त्याच्यानंतर निवडणुकाचे डेट घोषित करणं, त्या डेटला निवडणूक घेणं, निवडणूक यादी प्रदर्शित आपल्याजवळ आहे ते प्रदर्शित करून जे लोक निवडणूक मतदान देण्यासाठी पात्र आहेत त्यांच्या बॅलेट पेपर्स त्यांना देणं, बॅलेट पेपर बॉक्समध्ये टाकणं, बॉक्स सील करणं, त्याच्यानंतर निवडणूक मध्ये जे उभे आहेत त्यांचे जे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत त्यांच्या समोर या सगळ्या गोष्टी करणं, निवडणूक एका निश्चित वेळेला बंद करणं, त्याच्यानंतर 1 तासाने 2 तासाने बॅलेट बॉक्सेस उघडणं, मतमोजणी करणं, पुरुष आणि महिलांची मतांची यादी वेगळी ठेवणं, त्याच्यानंतर मग त्याचे जे काही रिझल्ट आहेत ते रिझल्ट डिक्लेअर करणं, विजेता कॅन्डिडेट जे आहे त्याला सर्टिफिकेट देणे आणि मग त्याला पाणीवापर संस्थेच्या याच्यामध्ये संचालक पदावर घेणं. ही प्रक्रिया ही शॉर्टमध्ये मी आता तुम्हाला जी सांगितली याच्यामध्ये कदाचित मध्ये पुस्तकाच्या घरची सूचित असतील हे जे प्रेझेंटेशन आहे या प्रेझेंटेशन मध्ये निवडणुकीचं आचरण असा एक भाग जो आहे याच्यामध्ये देण्यात आला. ठीक आहे. या प्रेझेंटेशन मध्ये त्याच्या संदर्भात महत्वाचे पॉइंट स्टेप बाय स्टेप याच्यात एक्सप्लेन केलेले आहे आणि अशा प्रकारच्या निवडणुका ज्या ठिकाणी त्या पाणीवापर संस्थांमध्ये झालेल्या आहेत त्यांनी जी तयारी केलेली होती त्या तयारीच्या आधारे आपल्याला सगळी तयारी करावी लागली तर काय काय करावं लागेल हे याच्या ठिकाणी बोलला की आपण क्विकली प्रेझेंटेशन याच्यात प्रेझेंट करण्यालायक खूप जास्त काही आहे असं वाटत नाही. जस्ट तुम्ही स्लाइड बघितल्याबरोबर तुम्हाला जो लोकसभा विधानसभेचा अनुभव जो आहे ना तो रेकॉर्ड होईल. ठीक आहे. नेक्स्ट. स्लाइड दुसरे घेऊ का सर? नेक्स्ट. या सगळ्याच्यावर आपण चर्चा झालेली आहे. प्रेझेंटेशन नेक्स्ट. दुसरा घेऊ. याच्यानंतर मतदार पक्ष कसं दिसलं पाहिजे वगैरे ह्या सगळ्या बाबी नेक्स्ट. प्रेझेंटेशन हा नेक्स्ट टाइम म्हणजे तुम्ही जो सांगितला होता ना क्लॉजेस आहे. क्लॉजेस ऑफ वॉटर रिकॉर्ड फॉर्मेट्स फॉर इलेक्शन की
क्लिअर करत असताना आपल्याला जसं आपण लघुविक्रेता स्तरीय मानवावर संस्थेचं एक जाहीर प्रकटन करून 90 दिवसाचा कार्यक्रम तयार करते, तसं आपल्याला विक्रेता स्तरीय पाणी वापर संस्थेचा सुद्धा एक 90 दिवसाचा कार्यक्रम जो आहे तो तयार करायचा आहे. नेक्स्ट हा तो कार्यक्रम आहे. मतदार याद्या तयार करणे, हरकती मागवणे, हरकती स्वीकारणे, दाव्याचे निराकरण ते त्याच्यामध्ये केलेलं आहे. तसाच फॉर्मेट जो आहे आपल्याला याचा करायचा आहे आणि त्याची नेक्स्ट 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 मतदार यादी तयार करायची असेल तर त्याच्यासाठी हा फॉर्मेट वापरायचा आहे. नेक्स्ट नेक्स्ट त्याच्यानंतर पाणी वापर संस्थांचं बारीक अक्षर आहे एक मला हा नामनिर्देशन कोणाला जर मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करायचं असेल तर आता तुम्हाला याच्यामध्ये जायचं आहे ना विक्रेता स्तरीय, तर विक्रेता स्तरीयमध्ये तुम्हाला कोणाला नवीन लोकांना मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करायचा उद्भवत नाही, किंवा त्याच्यातलं वगळायचं असेल तर त्याचा सुद्धा प्रश्न उद्भवत नाही. ते सगळेच्या सगळे त्याच्यामध्ये येतील. नेक्स्ट पण सगळे प्रोसिजर्स आपल्याजवळ या ठिकाणी देण्यात आलेले आहे. हे सगळे जे फॉर्मॅट्स आहे हे फॉर्मॅट्स आपल्याला याच्यामध्ये अवेलेबल झाले आहे. निवडणूक अधिकाऱ्याच्या नावाने जर कोणाला ऑब्जेक्शन असेल की जो मतदार म्हणून आलेला व्यक्ती आहे तो हा व्यक्ती नाही, हा म्हणजे कोणत्या मतदाता आहे असं कुणाला ऑब्जेक्शन द्यायचं असेल तर त्याच्यासाठी फॉर्मॅट झालेला याच्यामध्ये जसे त्याच्यात असतात त्याच्या प्रकारे. जर एखादा मतदार जो आहे तो आपल्या दिव्यांग असतात, दिव्यांग मतदाराला मतदान करण्यासाठी जे प्रोसिजर असते तेच प्रोसिजर आपल्याला या ठिकाणी त्याचे सुद्धा फॉर्मॅट्स अशा सगळ्या बाबी ज्या आहेत त्या फॉर्मॅट्समध्ये देण्यात आलेले आहेत. नेक्स्ट हे सगळे फॉर्मॅट्स आपल्याला वापरायचे. नेक्स्ट 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 परत कार्यकारी अभियंत्यांनी जाहीर करायचं असतं पुढे हे अशा प्रकारचे पत्र काढायचं असतं आणि पूर्ण प्रोग्राम कार्यकारी अभियंत्यांच्या पत्रानुसार विक्रेता स्तरीय पाणी वापर संस्थेचा जाहीर करायचा. हा लघु विक्रेता आहे असं विक्रेत्याचा करायचं. नेक्स्ट आता मतदान केंद्र बरोबर. हा मतदान केंद्र मतदानासाठी उपस्थिती अहवाल, मतदान केंद्र, मतदान अधिकारी 1, मतदान अधिकारी 2, हे जे असतात हे सगळी अशी जर मतदान झालं तर ही सगळी आपल्याला पोटेन्शियल राहायला हा करणं गरजेचं असतं. तर याच्यामध्ये हे सगळे फॉर्मॅट जे आहे ना तुम्ही ब्राउज करत राहता पुढे हे सगळे फॉर्मॅट्स आणि हे सगळे पत्र तयार करून दिलेले आहे. तुम्हाला फक्त त्याचे 2-2, 4-4 प्रिंट्स आपल्याला घेऊन ठेवायचे आहे. इन केस इलेक्शन मॅन्डेटरी झालं आणि कंटेस्टंट त्या ठिकाणी आलेच की मी याच्या विरुद्ध उभं राहणार, त्याच्यानंतर पण ज्या मतदारसंघातला प्रोसेस आहे त्या मतदारसंघाची आपल्याला निवडणूक घ्यावी लागेल. बाकीचे बिनविरोध नसेल पण एक आपण विक्रेता घेतले त्या विक्रेतामध्ये तुमच्या 7 किंवा 10 लघुविक्रेता आहेत. मग त्याचं हेडिंग केलं आपण केलं हेडिंग काबर केलं तर हेडचे मतदारसंघ त्यांचं मतदार. आता हेडच्या मतदारसंघामधनं जे 4 संचालक आपल्याला घ्यायचे आहेत त्या 4 संचालकांपैकी 2 जणांनी हे झालं की नाही आम्हाला तर मी त्याच्या विरुद्ध निवडणूक घेणार आहे. तर त्यांची निवडणूक जी आहे ती घ्यायची असेल तर त्याच्यासाठी सगळी प्रक्रिया जी आहे त्याला करावं. पण बाकीची जी आहे ती बिनविरोध होऊ शकतो. ठीक आहे, असं होऊ शकतं. म्हणते की नाही आम्ही बिनविरोध यांना पाठवतो, पण हेडचे म्हणते की किंवा एकच व्यक्ती जो असेल याला नाही होऊ द्यायचं आम्हाला तर त्यांच्यामध्ये निवडणूक होईल. त्या मतदारसंघाची लोक असतील त्यांच्या मदतीने
व्यतिरिक्तस्तरीय पाणी वापर संस्थेमध्ये जे हेड मधले संचालक असतील जे त्या मतदारसंघाचे असतील तेच फक्त त्या निवडणुकीत भाग घेतात. मग ते 10 पण असू शकतात, 12 पण असू शकतात. टोटल 100 पैकी 10 किंवा 12च मतदारांमध्ये ते काम होतं. पण आपल्याला ही प्रोसेस अडॉप्ट करावी. नाही, आता निश्चित प्रवर्तनाचं काय नाही, सहकारी पाठिंबा संस्थांमध्ये मुख्य प्रवर्तकांचा रोल असतो. आपले इथे जे आहे या लोकतांत्रिक पद्धतीने पाठिंबा संस्था स्थापन होणार आहेत. त्या ठिकाणी आपल्याला सरकारी अभियंता जे आहे ते सहाय्यक निवडणूक अधिकारी नेमतात. त्याच्यानंतर सक्षम अधिकारी नेमतात. त्या सक्षम अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी करायच्या असतात. मतदानाच्या याद्या तयार करून आम्ही सगळी तयारी करून घेणं त्यांचं. तर इथे प्रवर्तकाची गरज नसते. हा, ही सगळी प्रोसेस जी आहे ही जशी याच्यामध्ये दिलेली आहे त्या पद्धतीने आपण करायचं. पण सहकारी पाठिंबा संस्था जेव्हा असतात त्यावेळेला मग त्याच्या अध्यक्षतेखाली मुख्य प्रवर्तक जो असतो तो फक्त तुम्ही निवडणुकीची प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने झाली आहे किंवा कसं, आणि तो मुख्य प्रवर्तक जो आहे तो हे मागवणं काय म्हणतो त्याला कंटेस्टंटची लिस्ट मागवणं, त्यांना मतदानाची हे देणं, चिन्ह देणं, हे सगळे प्रवर्तक करतो. या ठिकाणी काय आहे मुख्य निर्वाचन अधिकारी जे आहेत ते कार्यकारी अधिकारी आणि त्यांनी सहाय्यक निर्वाचन अधिकारी म्हणून यांची नेमणूक केली. पण तेच जे मुख्य प्रवर्तकाचं काम आहे ते निवडणूक अधिकारी म्हणून हे करतो. पण त्याला मुख्य प्रवर्तक असं आपण म्हणत नाही. निवडणूक केली असेल सगळे आपले एकदा सगळे बघा क्षेत्राच्या संदर्भामध्ये हे आहे की 2005च्या कायद्याने 2006चे जे नियम आहे त्याच्यानुसार 500 हेक्टर पेक्षा कमी क्षेत्र असेल तर 9 संचालक आणि 500 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र असेल तर 12 संचालक. ठीक आहे, असं याच्यामध्ये हे आहे. आता आपण व्यतिरिक्त स्तरीय पाठिंबा संस्थेची ज्यावेळेला हे करू त्यावेळेला काय होईल की व्यतिरिक्त स्तरीयमध्ये सगळ्या लघुविक्रेता स्तरीय पाठिंबा संस्थेचं कार्यक्षेत्र ऑटोमॅटिकली येऊन जाईल. तर ते 100% जे आहे 500 हेक्टर पेक्षा जास्त असणार आहे. तर आपल्याला व्यतिरिक्त स्तरावरती 12 व्यवस्थापकीय संचालकांची निवडणूक करायची. ठीक आहे, आता 1000 हेक्टर जे आहे म्हणजे आपली कोणतीच व्यतिरिक्त किंवा लघुविक्रेता जी आहे ती 1000 हेक्टर जे आहे व्यतिरिक्त असू शकते 1000 हेक्टर पेक्षा, पण लघुविक्रेता 1000 हेक्टरच्या वरच्या आपल्याजवळ नाही आहे. सगळे त्याच्या खालच्याच आहे. त्याच्यामुळे 1000 हेक्टर पर्यंत जे आहे आपण लघुविक्रेता म्हणजे त्याचे 12 संचालक म्हणजे पण 1000 हेक्टर पेक्षा जास्त असेल तर त्या ठिकाणी नियमांमध्ये एक वेगळी तरतूद देण्यात आलेली आहे ज्या तरतुदीनुसार कारवाई करावं. एक अजून हे असेल सगळ्या शेवटचा हॉल कंबाईन म्हणून आणि त्यांना सगळ्यांना ते हॉल कंबाईन हॉलच शेअर करायचं असेल. ठीक आहे. सगळे सेल्स 263 स्लाइड्स. नाही 200 ड्राईव्ह असेल 263. हा 260 ड्राईव्ह त्याच्यात
ते एकदम शेवटी झालं. मतदान केंद्रांचं स्वरूप दाखवून देऊ आपण याच्यानंतर. हा. हा. इथून दाखव. जेव्हा आपण एखादं मतदान केंद्र मतदान केंद्र तिथे कोणते कोणते फलत्व असणं अपेक्षित आहे आणि मतदान केंद्र कसं असावं, मतदान केंद्र प्लेस मध्ये गेल्यानंतर एंट्री कुठनं होईल, एक्झिट कुठनं होईल, त्याच्यानंतर तो पुढे टाकलेला आहे गुप्त मतदान प्रकारे करेल. हे कसं आहे, मतदान केंद्र दिशादर्शन बोलत आहे, केंद्रातील मतदान अधिकारी मतदान प्रतिनिधी असे फलक आपल्याला त्या ठिकाणी लागते, प्रिंट आउट द्यावं लागतं. नेक्स्ट मग आपल्याला ते डायरेक्शन जर एकापेक्षा जास्त मतदार केंद्र असतील तर त्या ठिकाणी डायरेक्शन ॲरो देतो. नेक्स्ट तर हे सगळे याच्यामध्ये जे आहेत ते तयार करूनच ठेवलेले आहेत. यू हॅव टू जस्ट टेक द प्रिंट अँड गो अहेड. म्हणजे तुम्हाला खूप जास्त एफर्ट्स करायची गरज नाही. आणि अशा प्रकारचं जे मतदान आहे ते पश्चिम महाराष्ट्रातल्या काही कार्यक्रम संस्थांच्या याच्यामध्ये झालं होतं. त्यांनी ही सगळी तयारी केली होती आणि त्याच्या केस स्टडी अवेलेबल आहे. त्या केस स्टडीमध्ये त्यांनी जे काही केलं ते आपल्यासाठी रेडीली अवेलेबल झालं. म्हणजे बॉदर की आता मी पुढे काय करू शकतो त्यामध्ये कुणाला विचारू प्रेझेंटेशन म्हणजे गोहेडाला पुष्कळ लाभार्थी यादी आणि मतदार यादी याच्यामध्ये कन्फ्युजन होते लोकांचं. लोक काय करतात, लाभार्थ्यांची यादी म्हणून मतदार यादीला वापरायला सुरुवात करतात. मतदार यादी ही अद्ययावत केली जाते, लाभार्थी यादी अद्ययावत केली जात नाही. तुमचं जेव्हा लाभार्थी निर्धारित होतो, जेव्हा तुमचा कमांड एरिया मॅप तयार होतो त्यावेळेला तो लाभार्थी निर्धारित होऊन जातो. पण तो मतदार असावा, मतदानासाठी तो पात्र असावा, याच्यासाठी काही पात्रतेच्या अटी आणि शर्ती कायद्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत. त्या अटी आणि शर्तीच्या पालन करणारा व्यक्ती मतदाता आहे हे अद्ययावत मतदान यादीमध्ये ती असते. पण याचा अर्थ असा नाही की जो मतदाता आहे किंवा जो लाभार्थी आहे तो मतदाता कदाचित नसू शकतो. बिकॉज तो पात्रतेच्या काही अटींमध्ये म्हणजे त्यांनी जर पाणीपट्टी दिलेली नसेल तो डिफॉल्ट याच्यामध्ये येऊ शकतो. त्याच्या मतदानाचा अधिकार जो आहे तो सीज केला जाऊ शकतो. तर लाभार्थी या श्रेणीमधून तो बाहेर जात नाही, पण मतदाता या श्रेणीमधून त्याला ऍडॉप्ट केला जाऊ शकतो. म्हणून मतदाता यादी जी आहे ती मतदाता यादी आपल्याला अद्ययावत करत राहावं लागते, पात्रतेच्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून. आणि लाभार्थ्याची यादी जी एकदा तुमची बनलेली आहे ती लाभार्थ्याची यादी ही असते. तो लाभार्थी या मतदानासाठी कदाचित होऊ शकतो की अपात्र होईल, पण त्यांनी त्याचे अपात्र होण्याचे कारण जर नष्ट केले तो पात्र पण होऊ शकतो, तो पुन्हा मतदाता बनू शकतो. म्हणून लाभार्थी यादी वेगळी असू शकते आणि यादी वेगळी असू शकते. आपल्याला यादी पात्रतेच्या संदर्भामध्ये जे मार्गदर्शन दिलेलं आहे कायद्यामध्ये नियमामध्ये त्यांचं पालन केलं. वितरितस्तरीय पाणी वापर संस्थेच्या सोर्स ऑफ इन्कम साठी जे आहे जी पाणीपट्टी एकत्रित केल्या जाते त्या पाणीपट्टीचा एक अंश जो आहे तो वितरितस्तरीय पाणी वापर संस्थेला देण्यात येतो. म्हणजे कसं आपण परतावा म्हणतो की नाही, तर लघु वितरितस्तरीय पाणी वापर संस्थेला 75% परतावा जातो
त्याच्यानंतर वितरितस्तरीय पाणी वापर संस्थेला जवळजवळ एक 15% परतावा देशातला देण्यात येतो. मग चालवास्तरीय पाणी वापर संस्थेला 10%चा किंवा 5% त्याच्यामध्ये असे त्याचा एक टेबल दिलेला आहे. माझं टेबलनुसार ते परतावा ते त्यांचे हे असते. आणि दुसरं जे इन्कम सोर्सेस त्याच्यासाठी देण्यात आलेले आहेत वितरितस्तरीय पाणी वापर संस्थेसाठी ते वितरितस्तरीय पाणी वापर संस्थेसाठी आहे. आणि वितरितस्तरीय पाणी वापर संस्थेचे जे काम आहे ते वितरितस्तरीय पाणी वापर संस्थांना त्यांच्या कोट्यानुसार आणि करून देणं त्याच्यानंतर वितरितस्तरीय पाणी वापर संस्थांबरोबर करारनामे करणं. ते करारनामे झाल्यानंतर लघु वितरितस्तरीय पाणी वापर संस्था पाण्याची मागणी जी आहे ती वितरितस्तरीय पाणी वापर संस्थेला देते. वितरितस्तरीय पाणी वापर संस्था सगळ्या लघु वितरितस्तरीय पाणी वापर संस्थांची मागणी करून त्याचा ताळेबंद तयार करून विविध स्तरावरती आणि त्या वितरितीमध्ये किती पाण्याची मागणी आहे ही मागणी कार्यकारी अभियंत्यांना जर तालुकास्तरीय पाणी वापर संस्था नसेल तर ती आली तर मग ते त्यांच्याकडे पाण्याची मागणी दिली आहे. तालुकास्तरीय पाणी वापर संस्था उपस्तरीय पाणी वापर संस्थेकडे मागणी दिली आहे आणि प्रकल्पस्तरीय पाणी वापर संस्था निर्णय घेईल विथ द हेल्प ऑफ सुपरिटेंडिंग इंजिनियर आणि कन्सेप्ट इंजिनियर की आमच्या पूर्ण प्रकल्पामध्ये पाण्याची एवढी मागणी आणि आमचा कोटा एवढा आहे तर एवढं आम्हाला याच्याशी आहे पाणी हे द्यायचं. आणि त्याच्यासाठी धोरण जे आहे ते महाराष्ट्राचं जे जल धोरण आहे 2019 मध्ये सप्टेंबर 2019 मध्ये ते रिवाईज झालेलं आहे. त्या जल धोरणाच्या अंतर्गत म्हणजे जे स्टेट वॉटर पॉलिसी आहे त्या अंतर्गत राहून आपण 75% पाणी जे आहे ते सिंचनासाठी वापरण्याचं त्याच्यामध्ये प्रावधान आहे. आणि 15% पाणी जे आहे ते पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित असतं आणि 10% पाणी जे आहे ते उद्योगांसाठी आरक्षित असतं असं दोघांचे. तर त्याच्या अधीन राहून जे आहे पाण्याचे नाही आता बघा चांगला प्रश्न आहे. लघुवितरितस्तरीय पाणी वापर संस्थांना जर लघुवितरित हँडओव्हर झालेली आहे तर त्याची संयुक्त पाणी झालेली आहे आणि त्याच्यानंतर ते जेवण झालेलं आहे. आता जेव्हा वितरितस्तरीय पाणी वापर संस्था बनेल तर वितरितेचं संयुक्त पाणी होईल. लघुवितरितेचे संयुक्त पाणी करायची गरज नाही. तर वितरितीवर लघु वितरितीने ऑफटेक घेतलाय ना, पण वितरित लघुवितरिता निघाली आहे तिथे संपत नाही ना, कुठले जाते. तर जी वितरिता जिथपर्यंत आपली बनलेली आहे जेवढ्या किलोमीटरची त्याची आपल्याला पाहणी करायची आणि त्या वितरितेचं देखभाल दुरुस्तीचं काम जे आहे हे वितरितस्तरीय पाणी वापर संस्थेचे, जेणेकरून लघुवितरितेमध्ये जो निर्धारित किंवा संकल्पित विसर्ग आहे तो त्यांना देता आला. म्हणून वितरितस्तरीय पाणी वापर संस्थेला त्यांच्या स्तरीमध्ये देण्यात आलेली वितरित आहे त्याचं देखभाल दुरुस्तीचं काम देण्यात येतं आणि त्याच्यासाठी तो 12-15% जो परतावा आहे तो त्यांना देण्यात येतो आणि ते त्याच्यावरती त्याचा खर्च करते. बाकी प्रत्येक सभासदाकडून जे आहे सभासद फीस ते घेऊ शकतात. त्याच्यानंतर वितरित स्तरावर म्हणजे वितरितेवर गेले बांधावरती जर काही प्लांटेशन असेल फूड प्लांट्स असतील तर त्यांच्या मालकीचे असतात त्याच्यावरून त्यांना करता येतात इन्कम देता येतात. किंवा वितरितेच्या बाजूला जो एरिया असतो ज्याला आपण आयडेंटिफाय करतो तिथे ते प्लांटेशन करू शकतात आणि त्याच्यातनं इन्कम सोर्सेस जनरेट करू शकतात. तर सोर्सेस ऑफ इन्कम जे लघुवितरितस्तरीय पाणी वापर संस्थेचे आहेत तशाच प्रकारचे वितरितस्तरीय पाणी वापर संस्थेचे पण आहेत. कसे मानधन सचिवाची हे घेऊ शकतात सेवा देऊ शकतात. पण तो सचिव जो आहे
तो त्या संस्थेचा कर्मचारी असणार आणि संस्थेला जो पैसा या सगळ्या याच्यातून मिळतो त्याच्यातूनच त्याची मानधनाची व्यवस्था करायची. जलसंपदा विभागाच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचे मानधन जे आहे ते पाणी वापर संस्थेच्या कुठल्याही व्यक्तीला देण्याचे प्रावधान नाही. फक्त परताव्याचं प्रावधान आहे. एक दोन जे 15,000 रुपये तुम्हाला बिनविरोध याच्यासाठी मिळतात ते आणि 20,000 रुपये तुमच्या याच्यासाठी मिळतात. कशासाठी? एक आता 2024 मध्ये बेलझारी साहेबांनी ते काढलेलं आहे, GR काढलेला आहे. तर जवळजवळ 35,000 रुपये पाणी वापर संस्थेला मिळून बिनविरोध झालेल्या पाणी वापर संस्थेला पुनर्निवडणुका ज्या ठिकाणी होतात त्या ठिकाणी माझ्यामध्ये 20,000 रुपये त्यांना 10,000 रुपयाचा तो GR आलेला आहे तो देण्यात आले. आणि प्लस त्यांनी जे ऑफिस बांधून देण्यात येतं ते ऑफिस नाही बांधून याच्यासाठी नाही, कारण ते पैसा कशासाठी देण्यात आलेला त्यांना पेपर कोर्ससाठी म्हणजे 15,000 रुपये आणि हे जे निवडणुका नाही झालेल्या तर त्या याचा वापर जे आहे ते संस्थेमध्ये त्याच्यातनं जो इंटरेस्ट आहे त्या इंटरेस्टचा वापर नाही करू शकत. मग त्याच्यासाठी त्यांना कर्मचारी दिनांचे असतील किंवा आपण इरिगेशन सीझन सुरू होते की नाही त्यावेळेला सुपरविजन करण्यासाठी त्यांना कागदावरती कर्मचारी तुम्हाला लागतात. कोणत्या कागदामध्ये काय सुरू आहे त्याचे तर ते सुपरविजन आणि लेबर बेनिफिटच्या याच्यामध्ये आपण कम्प्लीट करू शकतो. पण असं कर्मचारी केला की वर्षभरासाठी आपण केलेला आहे आणि त्याला आपण काम सुरू करून असेल आणि त्याचा पगार देत राहतो अशी योजना. तुझं काम केलं तरी त्याला टास्क बेसिसवरती त्या कामासाठी त्याला करा त्याचा त्याच्यामध्ये अजून कुणाची काही गोष्ट आता तुम्हाला जी एक्सरसाइज दिली होती त्या एक्सरसाइज मध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की जे त्याच्यातले सुटलेले आहेत ते तुमच्या याच्यामध्ये तुम्ही फिलअप केले तर त्याची रेजिंग इन्फॉर्मेशन वाला आता मला एक गोष्ट सांगा की तुम्ही एक कागद तुमचं माझे आवाज त्याच्यानुसार तुमच्या मुद्रिका आहे त्या 7 कुटुंबांमध्ये पहिली जी तुमची मुद्रिका आहे त्यामध्ये 75 मतदार आहेत. एकट्या मुद्रिकेमध्ये 120 मतदार आहेत. दुसऱ्या 54 त्याच्यानंतर पुन्हा 54 आहेत. अव्वल आहे 5 तो 120 सगळ्यात जास्त मतदार मध्ये आले आणि सगळ्यात जास्त पाणी वापर संस्था जे आहेत 13 पाणी वापर संस्था आहेत. त्याच्यात काही बाकीच्या सगळीकडे 7-8 6-7 पैसा पाणी वापर संस्था आहेत. मतदार यादीनुसार जे आहे म्हणजे याच्यानुसार जर विकासस्तरीय पाणी वापर संस्थेची मतदान करायचं असेल तर या सगळ्या वितरिका जे आहेत त्यांच्या कार्यक्षेत्राची निश्चिती रेखांकन या पद्धतीनुसार करून घ्या. त्याच्यानंतर त्यांचा एरिया डिसाईड करा. हे जे संचालक व्यवस्थापकीय संचालक आहेत यांच्या मतदार याद्या तयार करा.
घोषित झाले का इलेक्शन जाहीर प्रकटन निघाले ऑलरेडी इन द प्रोसेस या सगळ्या फक्त 4 आणि बाकीच्या वेळ आहे तर आणि याच्यातल्या या ज्या पाणी वापर संस्था आहेत या फंक्शनल आहे म्हणजे यांच्या रेग्युलर बैठका आणि जे 6 पॉईंट सांगितले ते सगळे होतात आहे तर मग यांच्यामध्ये तुम्ही एकत्रितस्तरीय पाणी वापर संस्थेचे करू शकता. नाही आता अशा व्यतिरिक्त तुम्ही थेट नाही मग असं होईल की ज्यावेळेला तुमच्या कम्युनिटीच्या बॉडी चेंज होत आहे तर जी चेंज झालेली बॉडी आहे त्या बॉडी विल बिकम मतदार ऑफ व्यतिरिक्त स्तरीय पाणी संस्था हे राहणार नाही ना मग हे तर जे निघून झालेलं आहे ते ज्या बॉडीमध्ये येणार नाही किंवा नवीन लोक येतील तर प्रत्येक नाही तर तिकडे फक्त ते त्यांची हे चेंज होऊन जाईल ना ते सिटीजन ऑटोमॅटिकली तिकडे जाते आणि तिथे तुम्हाला जी आहे व्यवस्थापकीय समिती जी आहे ती तयार करावं लागेल आपण तिथे मतदान घेण्याची गरज राहणार नाही. सपोज एखादा अध्यक्ष त्या ठिकाणचा जो आहे तोच पुन्हा याच्यामध्ये आला तो व्यतिरिक्त स्तरीय पाणी वापर संस्थेचा अध्यक्ष तसाच राहील 6 वर्षापर्यंत. हो मग ती प्रोसेस देखील करावं लागेल. यांचा एरिया म्हणून ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अजून काही प्रश्न आहेत का? पाणी वापर संस्था विघटन नाही करू शकत आपण पण त्यांची इन्क्वायरी केल्यानंतर जर त्या दोषी सापडण्यात आढळून आल्या तर व्यवस्थापन समिती बरखास्त करतात ते अधिकार चालू अधिकाऱ्यांना देते. तर बरखास्तकीचा जो कार्यकाळ आहे त्या कार्यकाळामध्ये त्या पाणी वापर संस्थेचं काम त्याच्या लगतच्या पाणी वापर संस्थेला किंवा त्याच्या वरच्या पाणी वापर संस्थेला देता येऊ शकतं आणि जर अशा कुठल्याच प्रकारच्या पाणी वापर संस्था नसेल प्राधिकरण स्वतः म्हणजे तुम्ही स्वतः ते पाणी वापर संस्थेचं काम आयोजित करू शकतो असं त्याच्यामध्ये रुलिंग आहे. आता महिला सदस्यांबद्दल कदाचित तुमच्या मनामध्ये प्रश्न आहे की एवढ्या महिला सदस्य मिळाल्या नाही तर काय करायला. महिला सदस्यांच्या संदर्भामध्ये एक महिला सदस्य आपण पाणी वापर संस्थेच्या व्यवस्थापन पाहिजे सपोज विक्रीला स्तरीय समितीमध्ये आपल्याला नाही मिळाली हे मध्ये कधी ते निर्वाचन पद्धतीच्या याच्यामध्ये आधी असेल किंवा नसेल तर नामांकन पद्धतीने नामनिर्दिष्ट करून त्या महिलेला आपल्याला याच्यामध्ये घेता येईल असं SC आणि ST यांच्या आहे. जर व्यवस्थापन समितीमध्ये SC आणि ST रिप्रेझेंटेशन नसेल तर हे जे काम करणार अशा प्रकारची कॅबिनेट्स असतील त्या कॅबिनेट्सना नामनिर्देशन करून आपल्या व्यवस्थापन समितीमध्ये घ्यायचं आहे. तुझी बाराची व्यवस्थापन समिती जी आहे पंधरा बनवू शकते परंतु हे असे नामनिर्देशित जे कॅन्डिडेट्स असतील त्यांना पाणी वापर संस्थेच्या कुठल्याही प्रकारच्या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये मतदान देण्याचा एखादा निर्णय होतोय ठराव प्रस्ताव बनलेला आहे आणि पाणी वापर संस्था असल्याचं विद्यार्थी आता मतदान करून निर्णय घ्यायचा आहे. हे जे नामनिर्देशित आहे एक आपल्या विभागाच्या शिक्षण अधिकारी याच्यामध्ये नामनिर्देशन प्लस हे
महिला किंवा एस सी एस टी हे नामोल्लेखित आहे त्यांना मतदान गोष्टी लोकांचा हा पण प्रश्न असतो म्हणून महिला कॅन्डिडेट मिळत नाही आपण काय करायचं ठिकाणी लोकपर्यंत आपल्याला कॅन्डिडेट घेण्याची शक्यता आहे किंवा त्याच्या कॅन्डिडेट निवडायला त्याचं इलेक्शन घ्यायचं आपल्याकडच्या